साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार सन्मानित करण्यात यावे. समाजसेवक डॉ. रामकृष्ण डोंगरे यांची भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा याकरिता परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त महाराष्ट्र शासन हे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करीत आहे. मात्र शासन याच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. मंत्री, खासदार, आमदार तसेच लोकप्रतिनिधी यांच्याकडे डॉ. रामकृष्ण डोंगरे हे निवेदनाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा ही मागणी करीत आहेत. मात्र शासन याच्यावर काहीही दखल न घेतल्याचे दिसून येत आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून वंचित घटकाला न्याय देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत व मुंबई ही महाराष्ट्रामध्येच राहिली पाहिजेत यासाठी सुद्धा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे मोलाचे कार्य आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी अनेक कादंबऱ्या लिहून व चित्रपट कथा लिहून देशाला मोठे योगदान दिले आहे. अशा या साहित्यरत्नाला भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता परिवर्तन युवक संघटना महाराष्ट्र राज्य वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक चळवळ उभी करत आहे. आज 13 सप्टेंबर 2024 रोजी भाजपा प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे हे अकोला दौऱ्यावर आले असता यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याकरिता शासनाकडे पाठपुरावा करावा अशा आशयाचे निवेदन परिवर्तन युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रामकृष्ण डोंगरे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महाराष्ट्र पुरस्कार प्राप्त यांनी दिले. यावेळी परिवर्तन युवक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज अकोला येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब आले असता परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा या संदर्भामध्ये निवेदन देण्यात आले. परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने केंद्र शासनाला पाठपुरावा करण्यात येत आहे. विधान परिषदेचे प्रतिनिधी असो की लोकसभेचे प्रतिनिधी असो, राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असो की केंद्रीय मंत्री असो, असे सगळ्यांना भेटून निवेदनाच्या माध्यमातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा याकरिता डॉ. डोंगरे गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने हा पाठपुरावा करत आहे. सत्ताधारी असो की विरोधक असो, यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेल्या कार्याचा विसर पडलेला आहे. कारण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी आपल्या कादंबरी, आपल्या लिखाणाच्या माध्यमातून, आपल्या चित्रपट कथेच्या माध्यमातून आणि मुंबई ही महाराष्ट्रामध्ये राहिली पाहिजेत आणि आपल्या स्वातंत्र्यामध्ये सुद्धा अण्णाभाऊ साठेंचं जे योगदान आहे हे खूप मोठं योगदान आहे. आणि 1.5 दिवस शाळा शिकून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी जे साहित्य लिहिलेलं आहे आणि त्यांची फकीरा नावाची जी कादंबरी आहे त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखणीला अर्पण केलेली आहे. आणि अनुसूचित जातीमध्ये जन्म घेतलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कदाचित त्यामुळे त्यांना भारत सरकार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार देत नसेल असा भास महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. अनेकांना भारतरत्न पुरस्कारांनी गौरवण्यात आलेला आहे. त्या सगळ्यांचं आम्ही परिवर्तन युवक संघटनेच्या वतीने अभिनंदनच करतो. पण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी जे केलेलं कार्य आहे त्या कार्याचा गुणगौरव शासनाने केला पाहिजे. केंद्र शासनाला आम्ही सातत्याने हा पाठपुरावा करत आहे. तरी सुद्धा सत्ताधारी असो किंवा विरोधक असो, याला त्यांच्या पद्धतीने त्यांनी जर उद्या हा पाठपुरावा केला किंवा विधानसभेमध्ये हा जर ठराव पारित केला आणि सगळ्याच लोकसभेच्या सदस्यांनी जर केंद्रामध्ये ठराव पास केला तर निश्चितच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळेल. परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून सातत्याने हा पाठपुरावा करत असताना आम्ही साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे याच्यासाठी आम्ही एक लोकचळवळ उभी केलेली आहे. आणि जोपर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळत नाही तोपर्यंत परिवर्तन युवक संघटनेच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी लोकप्रतिनिधी असतील त्या त्या ठिकाणी आम्ही त्यांना निवेदन देऊन त्यांना आम्ही एक आठवण करून देऊ की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी आपल्याला केंद्र शासनाकडे पाठपुरावा करायचा आहे. धन्यवाद. नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.